जास्तीचे एबी फॉर्म त्यांच्याकडून जवळपास 70 एबी फॉर्म वाटण्यात आले. ठीक आहे, त्या संदर्भामध्ये कालच छाननी झालेली आहे. त्याच्यामुळं उशिरापर्यंत छाननी चाललेली होती सगळीकडंच. एकदा त्यातली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रत्येक अ ब क ड ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे किती अर्ज आलेले आहेत ते पाहिले जातील आणि त्याच्यातून काही जे काही आमचं ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गेले असतील तर ते मागे घेण्यात येतील. असं काही मार्ग आम्ही काढू. दादा, असं पहिल्यांदाच होतंय की सगळ्या पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. थेट एबी फॉर्म शेवटच्या क्षणी अशा पद्धतीने सगळं दिसलं सर. असं नाहीये. आपण नेहमी कसं म्हणतात, तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा. आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलं हे मी पण पाहिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु ज्यांच्या बरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, कारण आम्ही तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत हा एबी फॉर्म घेऊन जायचा, तो एबी फॉर्म घेऊन जायचा, ह्याला नाकारलं जायचं, त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा. एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत. डबल एबी फॉर्म, नाराजी, काही फारच त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं.